वर्ल्ड क्लास। सुरुवात करूया या क्षणाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। एटीएसची पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि आयएसआयच्या संपर्कात 60हून अधिक जण असल्याचा संशय। एकाच वेळी 60 जणांच्या घरावर छापे। केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। केतनला न्याय द्या, पत्रातून राखी अग्रवाल यांची पंतप्रधानांकडे मागणी। कुटुंबानं 2 पिढ्या गमावल्याचा पत्रात उल्लेख। टीईटी परीक्षेची नवी तारीख आत्ताच घोषित करा। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। परीक्षार्थींना वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याचीही मागणी। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा। बंडखोर 6 खासदारांसह शिंदे-शहांची भेट घेण्याची शक्यता। तर लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांचं विलिनीकरण मंजूर केलं नाही। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचा दावा। सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही, प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही, सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एबीपी माझाशी बोलताना ठेवलं बोट। शाहरुख खानला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। मन्नत बंगला विस्ताराला दिलेली सीआरझेड मंजुरी कायम। सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। इराणच्या सर्व बंदरांची आजपासून नाकेबंदी करणार। रात्री 1:30 वाजल्यापासून नाकेबंदी सुरू होईल। अमेरिकेच्या नौदलानं प्रसिद्धीपत्रक देऊन केली घोषणा।